एक हृदयस्पर्शी कथा. 5 वर्षाच्या नंतरचे प्रेम. तलाक झालेले पती पत्नी 5 वर्षानंतर ट्रेनमध्ये भेटले तर एकमेकांना पाहून रडू लागले. असे काय झाले त्यांच्या लाईफमध्ये तर पाहूया. रणजित ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये एका सीटवर झोपला होता. गाडी थांबली आणि त्या हॉर्नच्या आवाजाने त्याला जाग आली. तर त्याची नजर अचानक त्याच्या एक्स वाईफ मनीषावर पडली, जे की त्यांचा तलाक झाला होता. ते 5 वर्षानंतर एकमेकांच्या समोर होते. हे त्यालाही समजले नाही की केव्हा ती त्याच्या समोरच्या सीटवर येऊन बसली. अगदी 5 वर्षानंतर त्याने तिला बघितले. ती खूपच कमजोर दिसत होती. तिने पुराणी सस्ती साडी घातली होती. तिच्या डोक्यावर नाही टिकली, नाही गळ्यात मंगळसूत्र. तर काय तिने आतापर्यंत दुसरा लग्न केले नाही? ती काय माझ्यासारखीच आतापर्यंत एकटीच आहे? रणजित असा विचार करतच होता की त्याची नजरानजर झाली. तसाच रणजित दुसऱ्या बाजूला पाहू लागला. पण अचानक रणजितच्या दिमागात काय झाले की त्याने वरच्या सीटवरून खाली उतरला आणि मनीषाजवळ बसलेल्या मुलाला म्हटला की तो वरच्या सीटवर बसेल का? तो मुलगा मानला आणि जाऊन बसला. तसाच रणजित मनीषाजवळ येऊन बसला. तो म्हणाला, कशी आहेस तू? आणि ह्या अवस्थेत काय झालं? मनीषा थोडी थबकली आणि खिडकीकडे पाहू लागली आणि म्हणाली, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी तर ठीक आहे आणि नागपूरला जात आहे. दिवाळी असल्यामुळे रिझर्वेशन सीट मिळाली नाही म्हणून ह्या जनरल बोगीत आहो. तू कुठे चाललीस? रणजित म्हणाला, मी सुद्धा नागपूरला जात आहे. माझी आई माझ्या भावाकडे आहे. तिची तब्येत खूपच खराब आहे म्हणून भेटायला जात आहे. पुष्कळ वेळ ते शांत होते. मग चुप्पी तोडत रणजित म्हणाला, एक विचारू? मनीषाने डोळ्यांनीच खुणावले. रणजित विचार करून म्हणाला, आतापर्यंत लग्न का नाही केले? ती काहीच बोललेली नाही. पण मग रणजितने दुसऱ्यांदा विचारले तर मनीषा म्हणाली, नाही. तुम्ही केल्या लग्न? रणजितनेही मान हलवून उत्तर दिले नाही म्हणून. नंतर दोघेही शांत झाले. जसे काही दोघेही अनोळखी असल्यासारखे वागत होते. त्या ट्रेनच्या डब्यामध्ये चिकी पापडी विकणारा आला. रणजित म्हणाला, खाशील का ग मनीषा? मनीषाने मान हलवून नाही म्हटले. रणजितने आग्रह करत पुन्हा म्हटले, खाऊन घे यार. तुझ्यासोबत मी पण खाईन. तू खूप कमजोर झाली आहेस. खाऊन घे. ती थोडा स्मित हास्य करत म्हणाली, हो. पण तिच्या डोळ्यातील थांबलेले अश्रू रणजितला दिसले होते. ती आपले अश्रू लपविण्याचा प्रयत्न करत होती. 6 वर्ष तिच्यासोबत त्याने काटले होते. तिचे हावभाव, ती केव्हा हसते, रुसते, रडते, त्याला सर्व माहीत होतं. रणजित दुसऱ्या बाजूला बघत होता. तशीच मनीषा आपले अश्रू चुपचाप पुसून टाकले आणि ती सावरत म्हणाली, एका अटीवर खाईन. तर रणजित म्हणाला, काय अट आहे? तर मनीषा म्हणाली, त्याचे पैसे मी देईन. रणजित काहीच न बोललेला पाहून मनीषाने 2 चिकी पापडीच घेतली आणि पैसे दिले. एक पापडी त्याला देत बोलली, मी कमावत आहे आणि एका प्रायव्हेट शाळेत शिकवायला जाते आणि सकाळी ट्युशनसुद्धा घेते. महिन्याचे मिळून 10,000 रुपये मिळतात मला. चिकी पापडी म्हणजे शेंगदाणा पापडी खात रणजित म्हणाला, तलाकच्या वेळी तर तुला 10 लाख रुपये देत होतो. घेतले असते तर आपली शाळा खोलली असतीस आणि ह्या काळात पैशाविना काहीच नाही. ती हसून बोलली, परंतु घेतली असती तर माझ्या स्वाभिमानाला धक्का लागला असता आणि माझ्या स्वाभिमानाला मी खचू देणार नाही. आपल्या आत्मेला काय म्हणू? ज्याला सोडली त्याच्याच पैशावर जगत आहेत आणि मौज करत आहेस? नाही, कधीच नाही. रणजित म्हणाला, तू खूप चांगली आहेस, मासूम आहेस, साधी सरळ गुणाची आहेस. हे तलाक घेतल्यानंतर मला समजले. तुला विश्वास होणार नाही. मी बदललो ग मनी.
व्यसन करणे सोडले मी आणि गुस्सा रागवणं आता तर मी विसरूनच गेलो. तू जेव्हा माझ्यापासून दूर गेलीस तेव्हा मला कळले की खूप अत्याचार केला मी तुझ्यावर. तू खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी. मी अतिशय वाईट आहे ग. तुला ज्या ज्या गोष्टीपासून वाईट वाटत होते ते सर्व मी सोडले आहे. ती नाराजी व्यक्त करत बोलली. आता काय फायदा? जेव्हा मी म्हणत होती मला तुझ्या सवयी आवडत नाही तेव्हा तर तुम्ही माझी ऐकतसुद्धा नव्हता. आता मी काय करू? खूप उशीर झालाय. ह्याच तुमच्या सवयीमुळे माझे 2 वेळेस गर्भपात झालेत. नाहीतर आज मला माझे 2 मुले असते. एक आता 8 वर्षाचा झाला असता आणि दुसरा 6 वर्षाचा. असे म्हणत ती रडायला लागली. मुलांची गोष्ट लक्षात येताच रणजितच्याही डोळ्यात पाणी आले. परंतु तो पुरुष असल्याने आपले अश्रू दिसेनासे केले. मी खूप वाईट माणूस आहे ग. मला तुझी कदर नाही. आता मला पश्चाताप होत आहे. त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. आता मी एकटाच पडलो आहे. माझी आईही आता राहिलेली नाही. आईची ही गोष्ट ऐकताच तिला खूप दुःख झाले. ती म्हणाली, आई तर चांगली होती आणि दणकट देहाची होती. ती कशी काय गेली? तिला काय झालं होतं? ह्यावेळी रणजित मात्र आपले अश्रू लपवू शकला नाही आणि म्हणाला, मनीषा, तुला प्रत्येक दिवशी आठवायची गती. मला म्हणायची माझ्या सुनेला परत आण आणि टेन्शन घ्यायची. खूप रडायची ती. मी तिला वाचवू शकलो नाही. मी तिला कसं समजवू की तलाक झाल्यानंतर सूनना परत येत नाही. नंतर दोघेही शांत झाले. ट्रेन थांबली कारण नागपूर आला होता. रणजित म्हणाला, परत कधी जाशील? मनीषा म्हणाली, आज रात्री इथेच मुक्काम करीन. उद्या सकाळच्या ट्रेनने परत जाईन. ती उतरायसाठी उभी झाली तसाच तो सुद्धा उभा झाला. मनीषा बोलली, आम्ही गरीब माणसं, आम्ही रिझर्वेशन करू शकत नाही ना, तर जनरल डब्यातच प्रवास करतो. म्हणून जी ट्रेन मिळेल त्या ट्रेनने जाईन. एवढे बोलून ती खाली उतरली. रणजित आपली बॅग घेत तिच्या मागे जाऊ लागला आणि बोलला, मी रिझर्वेशन करेल. तुला चालेल का? मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे. पण तुला मी रिझर्वेशन केलेला तुला आवडणार नाही तर जनरलमध्येच जायचे. सांग किती वाजता इथं भेटशील? मनीषा ॲटोमध्ये बसत म्हणाली, 8 वाजता इथं भेटीन. तिला जातपर्यंत रणजित पाहतच होता. रणजित तर 3 दिवसानंतर नागपूरला कामानिमित्त आला होता. 3 दिवसांसाठी आला होता. पण तिची सोबत त्याला हवी होती. म्हणून त्याने आपला शेड्यूल बदलला. त्याने आपला बिझनेसचा काम पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता स्टेशनवर पोहोचला. पण मनीषा तिथे आलीच नाही. ती 8च्या जागी 9 वाजता तिथे आली. त्याला पाहताच ती म्हणाली, तुम्ही आतापर्यंत इथेच थांबून आहात? मला वाटलं तुम्ही गेले असाल. मनीषा खुश दिसत होती. म्हणाली, आई आता ठीक आहे. रणजित बोलला, मी तुझा तिकीट आणला आहे. आता 50 रुपयाच्या तिकिटीसाठी काही म्हणू नको. मनीषा हसतच म्हणाली, ट्रेन यायला अर्धा तास वेळ आहे. चला तोपर्यंत समोस्यांचा नाश्ता करूया. पैसे मी देते म्हणजे हिशोब बरोबर होईल नाही का? एवढे म्हणून तिच्या गालावर हसू आलं. ती जेव्हाही हसत होती रणजितची नजर तिच्या चेहऱ्यावर थांबत होती. त्याला वाटत होते हे क्षण इथेच थांबावे आणि हा प्रवास संपूच नये. नंतर दोघांनी नाश्ता केले. ट्रेन आली आणि एक नवीन प्रवास सुरू झाला. हा प्रवास काही मनोरंजकच होता. रणजित काही म्हणायसाठी तडफडत होता खरा, पण ती काय समजेल, काय प्रतिक्रिया देईल म्हणून त्याला भीतीही वाटत होती. रणजितच्या लक्षात आलं की मनीषाने तिच्या भावाच्या घरून खूपच सुंदर साडी घालून आली होती आणि ती साडी तिच्यावर खुलून दिसत होती. खूप सुंदर दिसत होती ती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या केसातील एक बट तिच्या गालावर येत होता. रणजितला खूप छान वाटत होते. त्याच्या मनात तिचे सौंदर्य रूप घर करत होते. त्याला पूर्वीच्या आठवणी त्याच्या मनात येत होत्या. तो विचार करत होता की कधीतरी ही माझी अर्धांगिनी होती
आणि तिला तो सांभाळू शकला नाही. रणजितला असे गुमसुम बघत ती म्हणाली, काय झालं, तुम्ही बोलत का नाही? मित्र म्हणूनच काहीतरी बोला. रणजित अचानक म्हणाला, मला मैत्री नाही हवी. त्याचे असे शब्द ऐकून मनीषा शॉक झाली आणि म्हणाली, मग कशाला माझ्यासोबत प्रवास करायचा हट्ट धरल्या? रणजित म्हणाला, मला तू हवी मनीषा. तू पूर्ण आयुष्यभर माझ्या सुखात सहभागी होशील का? जन्माजन्मांची साथ हवी मला तुझी. ती याच्या ह्या बोलण्यावर मात्र स्तब्ध राहिली आणि त्याच्याकडे पाहतच राहिली. तो पुढे म्हणाला, मी वाईट होतं ग मनीषा. तुला मी समजू शकलो नाही कधीच. माफी मागायची माझी लायकीही नाही. पण होऊ शकेल तर मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे ग, गुन्हेगार. तुला सुख देऊ शकलो नाही मी. तो आता अक्षरशः रडायला लागला होता. ती त्याच्या फक्त चेहऱ्याकडे पाहत होते. मला माफ कर मनीषा. तू जे म्हणशील ना ते मी करेन. प्लीज कम मनीषा, प्लीज. मनीषाने आता डोक्यावरून साडी थोडीशी मागे सरकवली आणि म्हणाली, इकडे बघा जरा. रणजितने पाहिलं की मनीषाने आपल्या भांगमध्ये आपली भांग कुंकवाने भरली होती. ती म्हणाली, मला माहिती होते की तुम्ही मला हेच म्हणाल. म्हणून मी काल विचार केला की आता नव्याने संसार करायचा. थकली आहे मी एकटी राहू. प्रेम करते हो मी तुमच्यावर, प्रेम करते. एवढे बोलून ती सुद्धा रडायला लागली. रणजित अश्रू पुसत म्हणाला, पुरे आता रडायचे दिवस संपले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि मनीषाने त्याच्या खांद्यावर आपले डोके ठेवले. एकमेकांच्या हातात हात ठेवला आणि दोघेही निघाले पुढच्या प्रवासाला.